सोनम वांगचूक हे शिक्षणाप्रती निसर्गाप्रती समर्पित असलेलं व्यक्तिमत्व आहे. ज्या व्यक्तिमत्वाचा जागतिक स्वरूपात गौरव झालेला आहे. असे सोनम वांगचूक का उपोषणाला बसले तर नीटच्या 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे टांगणीला लागलेलं आहे. अशा शिक्षण मंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी ठेवली होती, परंतु ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याने ते उपोषणाला बसलेत. 20 दिवस झाले तरी हे निर्दयी सरकार, ज्याच्याकडे नैतिकता कसलीही शिल्लक नाही, या उपोषणाकडे बघायला तयार नाही. आणि जो माणूस या विद्यार्थ्यांसाठी तळमळीने उतरला आहे, त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापुरात सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. 1956 साली तामिळनाडूमध्ये रेल्वेचा अपघात झाला. तत्कालीन मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता, परंतु या 12 वर्षात एवढे कोडगे मंत्री आणि पंतप्रधान देशानं पाहिलेले आहेत की ज्यांना ज्यांना हे भ्रष्टाचारी म्हणले त्यांना यांनी पावन केलेलं आहे. आणि जे लोक रामाच्या मंदिरात लूट करू शकतात ते या प्रश्नाकडे गांभीर्याने काय बघतील असा आमचा सवाल आहे. त्याबरोबरच देशाच्या तरुणाईला, विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करतो की हे केंद्र सरकार उलथून टाकल्याशिवाय गप्प बसू नका, अन्यथा तुमच्या जीवाशी, तुमच्या शैक्षणिक भवितव्याशी असाच खेळ सुरू राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.